नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. लवकरच DA आणि 3 महिन्यांची थकबाकी मिळणार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एप्रिल महिना कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी विशेष ठरू शकतो. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सरकार महागाई भत्ता वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकतो. याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होईल आणि त्याचबरोबर 3 महिन्यांची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी ते जून 2026 या कालावधीसाठी यात 2 ते 3% वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असल्यास DA 60% किंवा 61% पर्यंत वाढू शकते. असे मानले जात आहे की जर एप्रिलमध्ये निर्णय घेतला गेला तर कर्मचाऱ्यांना त्याच महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. या निर्णयाचा अंदाजे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त वेतनधारकांना फायदा होईल. महागाईच्या या काळात महागाई भत्त्यातील ही वाढ यांच्यासाठी एक मोठा दिलासा ठरू शकते, कारण त्यामुळे मासिक वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांची थकबाकी देखील मिळेल. ही रक्कम एप्रिलच्या पगारासोबत किंवा निवृत्ती वेतनासोबत दिली जाऊ शकते. एप्रिलचा पगार कर्मचाऱ्यांसाठी एक बोनस ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे, जी कधीही येऊ शकते.